श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 245 आणि 246. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण आहोत हे ज्या क्षणापर्यंत आपल्याला कळत राहते त्या क्षणापर्यंतच सर्व कार्ये चालू असतात व जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच त्या चालूच राहणार. तो क्षण नाहीसा झाला की पुढे काही नाही हेच उरते. कसलीही चिंता न करता ज्ञानी माणसाशिवाय दुसऱ्या कुणालाच राहणे शक्य नाही. कारण चिंता करणे हा एक काळाचाच प्रकार आहे, काळाचाच धर्म आहे. कारण काळज्या ह्याच मानसिक भविष्यकाळ निर्माण केल्याशिवाय करताच येत नाही. आपल्या होय किंवा नाही म्हणण्याने होणारे वागत नाही, त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. अशा अख्ख्या जगाचा व्यवहार बिगर पावली काहीही चाहूल न देता चाललेला आहे. कोणी विरळाच आम्ही ऐकवलेले विचारात घेऊन विवेकाने वागतो, विवेकाने राहतो. पाहिलेले, ऐकलेले, शिकवल्या गेलेले याशिवाय आपण दुसरे असे काही आहोत तरी काय, याचा विवेक करा. शुद्ध मूळच्या जाणीवेवर हे सर्व बाणगुळासारखे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे शुद्ध जाणीवेवर लक्षच नाही व केवळ हे संस्कार, ह्या पूर्वधारणा म्हणजेच आपण, हा महाभ्रम आपण उत्पन्न केला आहे. संस्कार, पूर्वधारणा इत्यादी व आपण एकच यांच्यात द्वैत नाही, यात अजिबात विभाजन नाही, हा बोध, ही समज जणू शुद्ध जाणीवेची आपल्या मूळच्या ठिकाणी परत येण्याची नवीन गती आहे, नवीन हालचाल आहे. यामुळे शुद्ध जाणीवेवर जे संस्कार, पूर्वधारणा स्मृतिरूपाने रेंगाळत राहतात व त्यांना रेंगाळू देण्यात येते, अशा स्मृती भासमान मी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांना कोण रेंगाळू देणार? पण आता भासमान मीचे भ्रामकत्व लक्षात आल्यामुळे आपण देहधारी म्हणून कुणी स्वतंत्र आणि वेगळे आहोत, ही विपरीत बुद्धी जी पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या, शिकविल्या गेलेल्या गोष्टीमुळे आली होती, त्याचा आता मागमूसही उरत नाही. याच वाचलेल्या, शिकवल्या गेलेल्या इत्यादी गोष्टींना घट्ट चिकटून राहिल्यामुळेच आपण देह-मनधारी आहोत. ही स्मृतीच भासमान मी होऊन आपल्या स्वतःसाठी निर्माण केलेल्या आपल्या मानसिक जगाची करता करविता होते. आपल्या अशा या भासमान मी शिवाय जी केवळ स्मृतीची, आठवणीची उपज आहे, जगाचा करता करविता दुसरा कुणीही नाही. प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्याला पूर्णपणे विसरला आहे. म्हणूनच मी हे करतो, मी ते करतो असे तो बोलतो आहे. राजा जनक पराभूत राजा म्हणून भिकाऱ्यासारखा स्वप्नात वावरत होता. स्वप्नातून जागा होताच नरम नरम मंचकावर जागा झाला. तो विवेकी होता म्हणून त्याला प्रश्न पडला, ते खरे होते की हे आताचे खरे आहे? त्याने ते अष्टावक्र मुनींना विचारले. अष्टावक्र मुनी म्हणाले, ते पण खरे नव्हते. पण थांब राजा, हुरळून जाऊ नको, पुढे ऐक, हे पण खरे नाही. मग राजा जनक म्हणाले, मग खरे काय? अष्टावक्र मुनी म्हणाले, तूच सत्य आहे. तुझे अगोदरपणाने असणारे असणेपणच सत्य आहे. त्याच्याच भरोशावर तू स्वप्न पाहिले आणि त्याच्याच भरोशावर तू ही जागृत अवस्था पण भोगत आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, धैर्याने, चिकाटीने
प्रामाणिकपणे व्यवहार करा. पण हा व्यवहार बिना आयुष्य आहे, म्हणजे तो टिकत नाही. हे पण लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. जगाचा आणि आप्तेष्टांचा श्रद्धा, विश्वास, प्रतीके, कल्पना-विलास, मालकी हक्क यांचा मायबाप कोण? तुम्ही लगेच म्हणाल ईश्वर. पण ईश्वर कोण? अहो, आपल्याला आपण कळत आहो. हे जे कळते, हे जे कळतेपण आहे, जे कळतेपण कळल्या जाणाऱ्याहून प्रकाशत्व म्हणून वेगळे स्वतंत्र आहे, लखलखत आहे, तेच आपण. हे इतके कळले की समजा कामच झाले. चिंता करत बसू नका, तर चिंता करणाऱ्याचे चिंतन करा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हा सर्व शब्द प्रपंच आहे. शब्दाला शब्दाने शब्दाच्याच द्वारा शब्द कसे भ्रामक आहे हेच पटवून देणे आहे. म्हणून सत्य हे कधीच शब्दज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. जे सत्य नाही, जे अनित्य आहे, परप्रकाशित आहे, स्वतःची ज्याला सत्ता नाही, तेच ज्ञानाचा विषय होऊ शकते. भाग 246. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्याचे आपल्या स्वरूपाकडे लक्षच नाही, त्यालाच जीव म्हणतात. सद्गुरु वचन कळकळीने ऐकल्यामुळे तुम्हाला उमज आली. ती उमज परब्रह्म आहे. पण आपण आहो, हे जे आपल्या ठिकाणी अवांछनीयरित्या आलेले आहे, त्याचाच आपण खूप गैरवापर केला. कसा? आपण आपल्याला देहप्रमाणे मी ही कायाबुद्धी ठेवली. हाच सगळ्यात मोठा भ्रम, महाभ्रम. त्या देहबुद्धीचे कार्य पण देहापुरतेच मर्यादित राहिले. आहेपणा हा नेहमीच अलिप्त अशरीरी आहे. अलिप्त असंग म्हणजे ज्याला कोणी शिवले नाही असा, आणि जो कुणाला स्वतःहून शिवला नाही असा. म्हणूनच आपण शिवरूप आकाशाच्या जातीचे. सर्व जग जणू आपण आहो या एकाच ब्रह्मसूत्रांनी विणलेले आहे. जाणीवेचा जाणपणा हाच धागा, हेच ते ब्रह्मसूत्र. मूळ माया म्हणजे आपण आपल्यालाच कळतो असे जाणपण. पण आपण गुणमायेच्या नादाला लागल्यामुळे हे मूळचे जाणपण विसरल्यासारखे होते. विसरल्या जात नाही, फक्त विसरल्यासारखे होते. बस इतकेच होते. देह तर स्वतःहून स्वतःला देह मानू शकत नाही. म्हणून देहाच्या रूपाने जे आपल्याला देह मानते किंवा आपण देह आहोत हा गैरसमज बाळगते, तेच वस्तुतः नसूनही ते मात्र नष्ट होणारे आहे. आपल्याला आपण मूळचे कसे आहोत हे माहीत नाही. असे जे आपण, तेच आता स्वबोध झाल्यामुळे तेच आपली हकीकत आपल्याला सांगत आहे. आपल्याला आपण ठाऊक नाही, याची काहीच माहिती नाही, असे जे आपण, आता मात्र ते आपली हकीकत आपल्याला जणू सांगत आहे. आपल्याला आपली हकीकत नाही ह्याची माहिती आपल्याशिवाय दुसरा कोण, आपल्याला आपली माहिती नाही ह्याची माहिती आपल्याशिवाय आपल्याला दुसरा कोण देणार? दुसरा देऊच शकत नाही. म्हणून वेद गप्प चिडचिप. आपण आहो हे आपणच आपण आहो म्हणून आपल्यावर जाणू शकत नाही. म्हणजे नव्याने काहीच माहिती करून घेऊ शकत नाही. कारण माहिती घेणारा हा खुद्द त्याची माहिती आहे. माहिती आणि माहिती घेणारा असे इथे द्वैत नाही. सुरी आपणच आपल्याला आपल्यात कशी खुपसू शकणार? निर्मळ म्हणजे शुभ्र नव्हे. इथे शुभ्रपणा सुद्धा जे निर्मळ आहे त्याच्यावरचाच मळ आहे. देहातून येणारा म्हणजे देह मन या माध्यमातून येणारा आपणच असल्याचा वास हाच खरा वासुदेव. देहश्रद्धेने म्हणजे देह मनच मी अशा श्रद्धेने वागणाऱ्याच्याच मागे मृत्यू लागतो. निरनिराळ्या श्रद्धेमुळे तुम्ही आतून रंगीबेरंगी झालेले आहात. त्यामुळे वस्तुतः त्याच श्रद्धा आपण टिकून राहाव्या म्हणून आपले सातत्य कायम ठेवण्याकरता
निरंतर वागत असतात आणि तुम्ही अशा श्रद्धा ह्या आपले अस्तित्व आणि सातत्य टिकवण्यासाठी भासमान मी निर्माण करता हे मात्र तुम्ही जाणत नाही. पण विविध श्रद्धा संस्कार म्हणजेच आपण. श्रद्धा संस्कार याची भरवण म्हणजेच भासमान मी हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते मात्र आपण अगोदरपणाने असणारे असणेपणच होय. असे आपण या सर्वांच्या अगोदरचे ही श्रद्धा हेच गुरुदेवांचे रोकडे रूप आहे. हेच भगवंताचे रूप तुम्हीच अगदी प्रत्यक्ष भगवान म्हणून असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, "तू आहेस हे तुला कळते, ते थोडे आहे काय? ते तुझे तुलाच कळते ना. मग तू आणि तू असल्याची जाणीव याचा एकोपा कर. मग पहा काय चमत्कार होतो ते. खरे म्हणजे परमार्थ इतका सोपा आहे. बाकी सर्व आहे करमणूक, केवळ टाईमपास. तुमच्या चित्तात जो शब्द, जो भाव उठतो, त्याचा तुमच्यावर निश्चित परिणाम होतो. म्हणून फक्त अगोदरपणाने असा. असे हे ज्ञान फक्त ऐकायला मिळणे फारच दुस्तर आहे. असे ऐकायला आवडणे हे त्याहूनही महत्त्वाचे आणि दुस्तर आहे. आणि ऐकलेले, आवडलेले नित्य स्मरणात असणे हेच मात्र अतिमहत्त्वाचे आहे. माझे हे असे सांगणे समजत नाही म्हणून म्हणू नका. फक्त स्मरणात ठेवले तरी चालेल. तेवढेच पुरेसे आहे. अजून काय करणार? हे एक दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र निश्चित होईल. स्मरणात आठवत असले तर ते योग्य वेळी म्हणजे आणीबाणीच्या क्षणी मार्गदर्शन करेल अशी श्रद्धा बाळगा. शेवटचा जन्म असलेलाच माझ्याकडे येतो. हे असे श्री निसर्गदत्त महाराज आत्मप्रेम ग्रंथात 87 पानावर अतिशय गूढपणे हे सांगतात.